नमस्कार मित्रांनो, आज आपण चंद्रापूरच्या मैदानामध्ये आहे आणि बरेचसे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ चंद्रापूरच्या मैदानाचे तुम्ही बघितला असाल आजच्या मैदानाचे। तर मित्रांनो, आज चंद्रापूरमध्ये जसं एक 5 गटाची भव्य दिव्य बैलगाडी शर्यत होती, त्याच्यामध्ये ब गटात ही गाडी 1 नंबरसाठी पात्र ठरली आहे पाचची। तर आता ह्या गाडीची माहिती घेऊया आपण थोडी। आणि नमस्कार। नमस्कार। सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन आपल्या चॅनलकडून की आज एवढ्या मोठ्या मैदानात गाडी 1 नंबरसाठी पात्र ठरली, बरोबर? ठीक आहे। आजचं मैदान कसं झालं? जोरात झाली। ह्या बैलांची नावं जर सांगा। तो कामत भुजार राजा, बर, पल्याटला बाज सोन्या किंग। सोन्या किंग, बरं। ह्याचे मालक कामतचा आहे आणि पल्याट सचिन सर्वते मालक आहे। सचिन सर्वते सोन्याचं। बरं, तुमचं नाव कसं? हरिगोदे बाज। हरिगोदे सांभाळायला आहे, तुमच्या सांभाळायला। बरं, आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? कसं झालं नियोजन वगैरे कसं होतं पंचकमिटी? नियोजन जोरात पंचकमिटी। काही दिवसापूर्वी आपण पंचकमिटीची मुलाखत घेतलेली, होय। म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच बरीच मोठी लोक पण होती। होय होय। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की मैदान आम्ही करेक्ट करून दाखवणार, बरं तर त्याबद्दल काय सांगा? तिने करेक्ट करून दाखवलं, मंडळाचं करून दाखवलं त्यांनी। आणि दुसरी गोष्ट, हे पहिलं ही घरची जोड नाही, घरची त्यामुळे काय आणलेली पहिली हे चर्चेमधून घेतलेला आहे कामतवाल्यांनी, आणि ती घरचाच आहे। तो घरचा आहे, ती घरच्या गाईचं वगैरे नाही, असं आदत असताना घेतलं होतं। बरं, पळाव नव्हतं, काय नव्हतं, साधं घेतलं होतं। ठीक आहे। आता पण ही पहिलं एकमेका घरच्या पायऱ्याचं पळते का बाहेरच्या पायऱ्यात पळल्या? 25 पाठी गेले, एकच जाईल। 25 पाठी म्हणजे 1-2 जाईल। 1-2 पहिल्या सुरुवातीपासून नंबरात जाईल, नंबरात। होय। मग आता ह्या जोडीची ठळक मोठी मैदान अशी कुठली? बेनाड केले, आंबेवाडी, नऱ्याळ, बर। थार मैदानाला 2 झाल्या। थार मैदानला 2 झाल्या। ज्यावेळी परवाचं थार मैदानाला त्या मैदानाला 2 झाल्या। आणि कुठे अशी मोठी मैदान बैलांची? मग मोठी नसली आपली चंद्रापावाडी बाजूचं, मग बाकीच्या आणि किरकोळ मैदान नंबरात जाईल रोज। नंबरात बेनाडा तेवढी एकूण पळून 4 झाली। गाडीवान आज कोण होतं? पिंटू कुन्नूर। मग ह्याच्या आधी या 25 पाठी ज्यावेळी 1, 2, 3 या नंबरात राहिल्या गाडी, त्यावेळी गाडी पिंटू कुन्नूर 1-2 फाट्या हाणला भाऊ वगैरे वशांच्या पहिल्या स्टार्टला, त्यानंतर पिंटू कुन्नूरनं गाडी हाणली। गाडीवानांच्या बद्दल काय सांगाल? दोघंच चांगलं गाडीवान। त्यावेळी आदली बदली करून थोड्या वेळा बसवलं, आणि शक्यतो करून आम्ही जवळजवळ आता 10 वर्ष झाली पिंटू आमची गाडी काय मानतो। 10 वर्ष झाली। बैलांच्या बद्दल काय खास सांगाल? काय असेल बैल काय अडचण जोरात दोन्ही आमची बैल, आम्ही दोन्ही घातले नंबर करते ती। बरं, मग आता पुढच्या कुठल्या मैदानाला आपल्याला ही जोडणं पळत्या दिसत? येणाऱ्या मैदानाला कुठे आम्ही पैरच फोडत नाही, घरची गाडी पळते। घरची गाडी पळवणे मग काय कारण? नाही, आमचं गाडीवर आमचा फिक्स आहे एक बैल आमची, आम्ही दोघं पळतोय, त्यामुळे आम्ही पैर फोडायला नादा लागतच नाही। बाहेरच्या बैलांच्या वगैरे काय नाही। तुम्हाला पहिल्याचे फोन वगैरे येतात? लय फोन येते, पण आम्ही करतच नाही। काय म्हणजे काय करण्या न करायला मग ती दोन्ही बी आमची आई घरची गाडी पळते, घरची पळते, आमचं गाडीवर फिक्स आहे, तेव्हा बदलायचं नाही, काय विषय नाही आम्हाला। तर मित्रांनो, एक अतिशय चांगलं उदाहरण आहे की घरची गाडी पळवणं, घरची गाडी पळवणं एका गटात ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की 2 बैल याच्यासाठी लागतात आणि 2 बैलांचा सांभाळ, 2 बैल एकत्र मन जुळवून पळायला त्याच्यासाठी मालक लोकांची आणि बैल सांभाळणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची बरीच मोठी मेहनत असते। मित्रांनो, हे उदाहरण आज बाजूचं अतिशय चांगलं उदाहरण आहे। तर मित्रांनो, ह्या मैदानामध्ये ही गाडी नंबर झाल्याबद्दल आपल्या चॅनलकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा। ही मुलाखत इथं चालू आहे आणि अशीच नवीन मुलाखत परत घेऊन येऊ। धन्यवाद।